पाहिजेत, नाही का? तुमच्या बरोबर विनम्रतेने बोलावं का उद्धरतेने बोलावं, लोकशाहीमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? नाही, मला सभ्यता आहे, मग तुम्ही सभ्यतेने वागा ना. मान द्या आणि मान घ्या, नाही का? उद्धटता द्या आणि मान घ्या, हा व्यवहार नाही, ही लोकशाही नाही. पुन्हा टेन्शन त्याला, असं का बोलतो हा माणूस? अर्धा तास इतक्या रागाने माझ्याकडे पाहत होता, मला बरं वाटत होतं. काही म्हणजे हा माणूस इतका हलका आहे की याला राग आणण्याची गरज नाही, राग याच्या अंगात आहे. अर्ध्या पाऊण तासाने थोडा शांत झाला. राग पण नाही ना, जास्त वेळ टिकत नाही. हलकट माणसं आहेत तर काहीच टिकत नाही जास्त वेळ. अरे महाराज, गलती हो गई, आप कौन है? तो कोई नहीं है मेरे गांव, तो कुछ तो होंगे. आप बंबई में रहते तो कुछ तो, मतलब कुछ भी नहीं, इसलिए रहता हूं. ते उतरलेलं 300 होतं, पुन्हा वाढलं. तिमीर कशाला म्हणतात ते सांगतो तुम्हाला. अजून मला काय म्हणायचं काहीच कळत नाही. मला एक सांगा, मी कोण आहे, त्याला काय देणे घेणे? लोकल मध्ये हजारो माणसं चढतात उतरतात, प्रत्येक माणसाची चौकशी करणार का? प्रत्येक माणसाचं ज्ञान तुम्हाला पाहिजेच का? नाही मिळालं ज्ञान तर काही फासावर जाणार आहे का तुम्ही? का मृत्यू येणार आहे? हवंच, याला म्हणतात मीडिया. काल मी याचं उत्तर दिलं होतं. कोण निवडून आलं, कोण पडलं, कोण काय केलं? अरे तू कोण आहेस? काय योग्यता आहे तुझी? कशाबद्दल चौकशी करतो? लोकांना, आणि हे ज्ञानेश्वरचं वैशिष्ट्य बरं का, राजकारण लोकांना आवडतं, हे ज्ञानेश्वरी देऊन ठेवलेले. प्रत्येक माणसाला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. मूर्खातला मूर्ख असेल पण राजकारणात आहे. मुंबईला जात असताना 2 भिकारी भांडत होते आणि मी गाडीमध्ये होतो, आणि मला कौतुक, मी ते पाहत होतो भिकाऱ्याचं. नेमकं मुख्यमंत्र्याचं महाराष्ट्राचं पद खाली झालं होतं आणि हे 2 भिकारी ठरवत होते कोण मुख्यमंत्री होणार. तो म्हणला आमका होणार, तो म्हणला आमका होणार. दोघांची भांडणं, मारामारी. कोण मुख्यमंत्री, काय मुख्यमंत्री? नवीन गाडी आली की दोघेही पळाले वाटी घेऊन. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अर्थ लक्षात ठेवा. कोण मुख्यमंत्री, तुमचा अधिकार काय, त्याचा अधिकार काय, ठरवणारे कोण, टेन्शन कुणाला? नाही का? खानदेश मध्ये एक म्हण आहे, कोणाची म्हैस कुणाला उडबाईस. आणि माऊलीच्या भाषेत त्याला काय म्हणतात ते सांगतो. वडिलांचे ओझे आपुले माथाय. दुसऱ्याचं टेन्शन अकारण आपण आपल्या डोक्यावर घेतो. कसं होईल? काश्मीर मध्ये बरं पडला, टेन्शन याला, तिथे लोकांचं कसं होईल? तू इथेच ना, तुला सांगायची गरज नाही. आमच्या ठिकाणी पारा वाढला, लगेच मला काही लोकांना फोन करून सांगायची सवय मला. मी फार शांतपणे ऐकतो, कारण की मला पण बातम्या पाहिजे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपलं तिमीर आपल्याला सत्वत असत, आपलं ज्ञान चुकतं, आपला अंदाज चुकतो, आपलं जगणं चुकतं. 9व्या अध्यायामध्ये इतकी गोड ओवी आहे, चुकली ज्ञाने जेथ मिळवा. तुम्ही जेवढे मोठे असाल ना समजदारीने, तेवढ्या ह्या ओव्या तुम्हाला मोठं वाटतील. जर ओव्या नाही कळायला ना तर कळण्याचा आव आणू नका. चुकली ज्ञाने जेथ मिळवा. चुकलेली ज्ञान सुद्धा जिथे मिळतात, म्हणजे ज्ञान चुकतं हे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा स्वतः सांगतात. हे महत्वाचं. का चुकतं? दुरिताचं तिमीर आहे, अंधकार आहे, भटकतं ज्ञान. आणि ज्ञान भटकलं की ज्ञान जिथे त्या माणसाला भटकायला लावतं. एक सुंदर कीर्तनकार, अतिशय छान कीर्तन करणारा, त्याच्या अंगाला खाज आहे, केमिकल अनबॅलन्स आहे. त्याला काय सांगता येतं काय होऊ शकतं? कोणाचंही शरीर आहे, अनेक ठिकाणी गेला, नीटच झाला नाही. एका देव ऋषाने सांगितलं घ्या देवीचं दर्शन घे, नीट होईल. कीर्तनकार जो सतत म्हणत होता सेंदरी हेंदरी दैवते,
कोण ती पूजी दर कीर्तनात म्हणत होता आणि तो त्या देवीकडे जातो जिथे शेंदूर लावलेला आहे. पण आता गपचीप गेला, बरं वाटलं असेल त्याला, रसायनचा प्रभाव पडला असेल, नेमकं औषधाचा इफेक्ट यायला आणि त्या देवीकडे जायला. कधी कधी असं होतं. आपण म्हणतो ना फांदी तुटायला आणि कावळ्याच्या ओझ्याने फांदी तुटत नाही, हे कावळ्याला पण माहित नाही. पण विनाकारण कावळ्याला वाटतं आपण जरा वजनदार झालो, फांदी तुटली. झाला नीट बिचारा 4-5 दिवसांनी माझ्याकडे आला. मला म्हणले शास्त्रीजी फार त्या देवीचा गुण आहे बरं का. मला काही लाज वाटते का तुला? काय बोलतो तू? ज्ञानोबरायांचा शिष्य आहे, ज्ञानोबरायाच्या ओळीवर जीवन जगलास आणि तू या गोष्टी सांगतो. नाही नाही मला खरं आहे. मला सांगितलं इतरांना सांगू नको, तुझा अपमान होईल. का? तिमीर शब्द जरा डोक्यात बसव बरं का. तिमीर ज्ञानोबराय ज्या ज्ञानाला ओळखू येत नाही ते घन तिमीर म्हणायचे त्याला. घन अज्ञान. वेगळे वेगळे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये. घन अज्ञान शुक्ती, घन अज्ञान. नामदेव महाराजांना देव भेटले आणि निवृत्तीनाथ ज्ञानोबराय ओळखू आले नाही. घन तिमीर. अमावस्याचा अंधकार, तिथं चंद्र पण नाही त्या अंधारामध्ये. आपला चेहरा आपल्याला दिसत नाही, आपले हात दिसत नाही, असा अंधकार नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये आहे. देव भेटले म्हणून तिमीर गेलं नाही. फार किचकट आहे पसायदान. सगळे लोक म्हणतात पसायदान, नाही कळालं? सगळे लोक म्हणतात, फक्त म्हणतात. तिथल्या अर्थाशी आपला काही संबंध आहे असा काही संबंध आलेला. देव भेटला नाही लक्षात आलं त्या. काय किचकट वाक्य हो. दुरिताचे तिमिर जाओ. नामदेव महाराजाबद्दल बोलतोय. आणि मग तिन्ही देव काका सहित माऊली सहित जेव्हा पाया पडतात आणि तो ताठ राहतो, मग उद्धार करण्याचा विचार मुक्ताबाई करते, कारण की ती मुक्त स्थिती आहे. मुक्ताबाईला वाईट वाटतं देवाबरोबर राहून हा कच्चा राहिला. आणि मग मुक्ताबाई बोलते शब्द. कधी कधी अहंकारावर प्रहार करावा लागतो. शब्द आहे का? जसा अहंकार जात नसेल ना तर अहंकार दुखवावा लागतो. त्याला आताच्या भाषेमध्ये लोक म्हणतात माझा युग हट झाला. ते हट केलाय, तो झाला नाही. ज्ञानोबांची भाषा असायला मधुर आहे, पण युग हट करणारी आहे. अहंकाराला मारणारी भाषा आहे, अहंकाराला त्रास देणारी भाषा आहे. माऊलीने असं बोलू नये असे काही म्हणणारे विद्वान आहेत. अरे मला ज्ञानेश्वरी लिहि ना, कसं बोललं पाहिजे तू सांग. आणि मुक्ताबाईचे शब्द नीट आहे का? मुक्ताबाईचे शब्द झोमतात, त्याला परमार्थ म्हणतात. एखाद्याने जर तुमचा अपमान केला आणि तुम्ही जर तो गंभीरतेने घेतला नाही, तुम्ही पुरुषच नाही. ज्ञानी लोकांबद्दल बोलतोय. मूर्खाने अपमान केला तो नाही, पण एखाद्या ज्ञानाने जर आपल्याकडे पाहिलं नाही, संतांनी जर आपल्याकडे पाहिलं नाही, हे खूप मोठं प्रकरण आहे बरं का. सगळ्यात मोठा अपमान आहे. मागे एकदा बोललो तो पुन्हा आठवण करून देतो. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचं वाक्य आहे, चांगल्या सरोवरातलं हंस पाणी पितात. सकर्दम सरोवर, सकर्दम चिखलयुक्त सरोवर, सकर्दम सरोवर अवलोकनी चकोर. पाहतात घाण पाणी, सोडून देतात आणि निघून जातात. अर्थ कळला नाही तुम्हाला? याला आमच्या भाषेत उपेक्षा म्हणतात. लक्षात येते? उपेक्षा इतका भयंकर प्रकार आहे. लोकांनी अपमान केलेला चालेल, पण साधूंनी उपेक्षा केलेली चालत नाही जीवनामध्ये. उपेक्षा शब्दाचा अर्थ
आपलं जीवन व्यर्थ झालं त्याला म्हणतात उपेक्षा. ही मोठी माणसं करत असतात. मोठी माणसं भांडणं करत नाही, शब्दाला शब्द देत नाही, अकारण भांडणं करत नाही, उपेक्षा करतात. जाऊ दे, ठीक आहे, नुकसान झालं असलं तरी सोडतात, पुन्हा त्या जीवनात प्रवेश देत नाही. नाही कळलं तुम्हाला? पुन्हा जीवनात प्रवेश देत ज्ञानी लोकांनी जर तुमचा त्याग केला, तुमच्या जीवनात ज्ञान येणं बंद झालं. मग तुमचं जीवन फक्त मूर्ख लोकांमध्ये राहणं, वागणं आणि विचार करणं आणि दुःख त्याचं फळ. कुठेच प्रकाशाचा किरण दिसत नाही, कुठेच प्रकाशाचा किरण दिसत नाही. बघा ना तुम्ही, मुंबई पुण्याचे लोक खूप पैसे कमवतात, खूप मोठा पगार आहे, आतून अशांत. बाहेरचे कपडे चांगले, प्लास्टिक स्माईल आहे, कॉर्पोरेट क्षेत्र आहे, सगळं आहे, खाणं पिणं चांगलंय, आतून असंतोष आहे, असुरक्षित भावना आहे. असुरक्षित, आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही. आणि काळाने चांगल्या चांगल्याची घमंड उतरवली. त्याचं नाव आहे कोरोना. जे असे हायवे चालले होते ना, सगळ्याला खाली आणलं. ते मी तर असं म्हणतो, देवापेक्षा कोरोनाचाच जय जयकार करावा, सगळ्याला जागेवर आणलं. माणसं कळाली, ममता कळाली, नातं कळालं, कंपनी कळाली, बायका पोरं कळाली त्या काळामध्ये. आणि एका झटक्यामध्ये जगाचं ज्ञान झालं. हा झटका झाला ना तरच वाल्ल्याचा वाल्मिक ऋषी होतो, नाहीतर संसार फार गोड वाटतो आणि तो संतांची उपेक्षा करतो संत करण्यापेक्षा. जेव्हा उपेक्षा करते, दोन शब्द बोलते मुक्ताबाई. मुक्ताबाईची शब्द गोड आहे बरं का. मुक्ताबाई काय म्हणते माहिती का? उसाचे शेजारी एरंडाचे झाड. नाही अर्थ कळाला ना तुम्हाला? फक्त दोन झाड कळले, उसाचे शेजारी एवढंच कळलं तुम्हाला, बाकी काही कळलं नाही. किती मोठ्या माणसाच्या जवळ बसून फोटो काढा, तुमच्याकडे पैसा येत नाही. उसाचे शेजारी एरंडाचे झाड. मंत्र्याच्या बरोबर काढा, संता बरोबर फोटो काढा, सेल्फी काढा, हिरो हिरोईन बरोबर काढा, एरंडाचे झाड, उसाचे. 700 वर्षापूर्वीचे वाक्य तर मुक्ताबाई. कोणाच्याही शेजारी बसा, त्यांचे गुण तुमच्यात येत नाही, त्यांची श्रीमंती तुमच्यामध्ये येत नाही. आता मला एका म्हाताऱ्या माणसाने महात्मा गांधीचा फोटो दाखवला. बघा, मी महात्मा गांधी बरोबर काम केलेलं आहे. सध्या कुठे? वृद्धाश्रम मध्ये. सध्या कुठे? तुम्ही फोटो बरोबर आहात, तुमच्या आत काय ते बघा. तुमची बॉडी साधू बरोबर आहे, तुमचं मन साधू बरोबर नाही. एक श्रीमंताच्या शेजारी आहात, तुमचं मन श्रीमंत नाही. हे मुक्ताबाईचे शब्द आहेत. उसाचे शेजारी, पाणी दोघाला मिळतं, एरंडाला पण उसाला पण. पाणी उसात गोडवा निर्माण करतं आणि याच्यात पोकळी निर्माण करतं. तसं ज्ञान संताकडे आलं तर गोड होतं, संसारिकाकडे गेलं तर पोकळी तयार करतं. त्याला म्हणतात शून्य. आतून शून्य वाढत जातं काय. आणि जसा जसा मृत्यू जवळ येतो, इंद्रिय आपल्याला सोडून जातात, शिथिल होतात, पाठ्यव्य नष्ट होतात आणि पैसा वाढत जातो. त्याच्या इतका दुःखी माणूस तर जगात नाही. श्रीमंताच्या घरात एकाच वेळेस अनेक पक्वान आहेत. जशी चटणी खातात ना लोक खेडेगावामध्ये, तसे सगळे पदार्थाला हा चटणी प्रमाणे खातो. हे बघू ते बघू ते बघू ते सगळं चटणी प्रमाणे खातो. उरलेलं आहे ना, ज्यांनी कमवलेलं नाही ते नौकर खातात आणि तृप्त होतात. बरं झालं त्यांच्या निमित्ताने आपलं पोट भरलं. पण श्रीमंताच्या घरामध्ये नोकरी करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. बरं, इतकं सोपं समजू नका की भोग मिळतील तुम्हाला. हे पण कठीण आहे भोग मिळणं. कारण तिथं विनम्रतेने राहावं लागतं, सेवा करावी लागते.
संतांच्या सानिध्यामध्ये आशीर्वाद मिळतो. विनम्रतेने राहावं लागतं, लवून राहावं लागतं. तनु मनु जीवे चरणासी अगरवता करावे दास्य सकळ. दास्य शब्द स्वामी होण्यासाठी अगोदर दास्य करावं लागतं, विश्वास संपादन करावा लागतो. आणि ही जी तक्रार आहे मुक्ताबाईंनी बोललेली, ही देवाला आपल्या तोंडातून नामदेव महाराज सांगतात. अभंग नामदेव महाराजांचेच आहेत, सांगणारे नामदेव महाराज आहेत. मुक्ताबाई काय तिखट बोलते ती, पायात तर पडलीच नाही, काल सांगितलं मी तुम्हाला, पण वर्मावर आघात करते. वर्म ठेवताच कशाला, नाही का? जीवनामध्ये विकनेस ठेवू नका, वीक पॉइंट ठेवू नका. आघात करू शकत नाही. संतांना किती बोलतात लोक, किती प्रकारे संतांना छळतात, विकनेसच नाही. याच्या पुढे तुम्हाला बोलतो, लहान मुलगा आहे ना, आईच्या चुका काढतो, कधी कधी आईला मारतो. 2-4 वर्षाचं पोरग जर खवळलं ना तर आईलाच मारतात. तुला कळत नाही, तुला असं करायला पाहिजे. आई कौतुकाने पाहते. तसंच समाज जेव्हा संताकडे तक्रार करतो, विषमतेनं पाहतो, संत आई म्हणून समाजाकडे पाहतात, म्हणून समाजाला शाप देत नाहीत. ते ऋषी शाप देतात, मुनी शाप देतात, संत शाप देत नाही. तुला सांगतो, शाप देणारा संत नसतो. संतांची प्रवृत्ती नाही, सर्व घटी राम देहा तेही एक असा पाहणारा संत शाप देऊ शकत नाही. जर देत असेल तर अद्वैत तत्वज्ञान त्याच्या गळी उतरलं नाही, अनुभवाला नाही, हा त्याचा अर्थ आहे. द्वैत आहे म्हणून शाप आहे. भाषा कळाली? द्वैत आहे म्हणून शाप आहे. एक आहे, कुणाला शाप देणार? आपलेच हात आहेत, आपली जीव दाताखाली चेगरली. दाताला शिक्षा नाही करत आपण. समाज परमात्मा स्वरूप आहे. एखादा माणूस बोलला असेल, एखादा माणूस, माझा अभ्यास असा आहे, माऊलीला 2-4 वर्ष त्रास झाला असेल शब्द त्यांना होईल असं नाही म्हणत मी, पण जे समाजामध्ये जे चरित्र आहे त्या चरित्रावर मी तुम्हाला बोलतोय. 2-4 वर्ष लोकांनी त्रास दिला असेल, पण जशी ज्ञानेश्वरी लिहिली, 700 वर्षापासून ज्ञानोबरांची पूजा होते, हे ज्ञानोबर आहे. भगवान बाबाला 2-4 वर्ष त्रास झाला असेल, चंद्र सूर्य असेपर्यंत भगवान गडे नाव अजरामर आहे. 2-4 वर्ष सहन करा. मातृत्वाचं सुख घ्यायचं असेल ना, प्रसूतीचं दुःख भोगावं लागतं, तरच तुम्ही माता होता आणि मुलगा आई म्हणून तुम्हाला हाक मारतो. प्रसूतीचं दुःख निसर्गता आहे. तसं समाजाने दिलेलं संतांना दुःख हे निसर्गतः मान्य आहे. पण मातृत्व म्हणून ज्ञानोबराय पुरुष असून माऊली म्हणतात. मातृत्व आहे, थोडं दुःख सहन केलं पाहिजे. खूप कठीण अर्थ आहे. आणि तावातावाने जेव्हा नामदेव महाराज भगवंताला सांगतात की मुक्ताबाई अशी बोलते, की लोक असे आहेत, जेवढी संत मंडळी ना यांच्याबद्दल नामदेव महाराजांनी काय शब्द वापरावा? ही संत मंडळी कपटी तुझी. शब्दांचा अर्थ गंभीरतेने घ्या. नामदेव महाराज देवाकडे तक्रार करतात, जसं 5वीचं पोरग आहे आणि एमए झालेल्या पोराची तक्रार करतं. काय तक्रार करतं? आई, मी त्या बाबाचा इंटरव्ह्यू घेतला, पण ते मूर्ख आहे. आई म्हणते ठीक आहे, हा 5वीला आहे आणि मूर्खात एमए वाल्याला काढतो. कोण मूर्ख आहे? आई म्हणू शकत नाही. हा ठीक आहे बाबा, तसं संत मंडळी कपटी तुझी माऊलीसाठी शब्द आहे, नामदेव महाराजांचे शब्द आहे. गंभीरतेनं घ्या. आयऱ्या गैऱ्यांनी बोललेली भाषा नाही. देवाला जीव घालणारे म्हणतात ही संत मंडळी. जर नामदेव महाराजांना माऊली कळत नाही
आधुनिक पुस्तकातून मस्तकात गेलेल्या ज्ञानी लोकांना छपरी लोकांना ज्ञानेश्वर कळेल तुम्हाला असं वाटतं? शक्य आहे? हा इतिहास याच्यासाठीच आहे. भक्तांना संत कळत नाही, तपस्व्यांना संत कळत नाही, की 2-4 संसारातले श्रीमंत मानी लोक यांना संत कळेल एवढं पुण्य यांच्याकडे, म्हणून मागणी मागतात. दुरिताचे तिमिर यांच्या अंतःकरणातला पापाचा अज्ञानाचा अंधकार जाओ आणि मग विश्व स्वधर्म सूर्य पाहो. मग अगोदर अंधकार गेला पाहिजे, तिमिर गेलं पाहिजे. तिमिर घनदाटे पाप आहे. दोन्ही शब्दाचा अर्थ आहे पाप, अज्ञान. काही लावा अर्थ, फरक नाही पडत. पण ज्याच्यामुळे कळत नाही ते महापाप. ज्याच्या कोणामुळे कळत नाही? अहंकारामुळे. काल मी एक अर्धा दृष्टांत ठेवला होता. पण अर्धा जावई उठून उभा राहत नाही. भगवान शंकर समाधीमध्ये होते. राग आला आणि आपल्या जावयाचा शंकराचा अपमान करण्यासाठी सत्कर्म आरंभ केलं. काय? यज्ञ. आणि जगाला निमंत्रण दिलं, शंकराला निमंत्रण दिलं नाही. नाही कळालं? निमंत्रण न दिल्याने कोणताही माणूस आजपर्यंत लहान झालेला नाही. जर निमंत्रण दिलं नाही याचं वाईट वाटलं ना, तुम्ही अजून मोठे झालेले नाही. अहो, मोठ्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नसते. लक्षात येते? जर मोठा तुमच्या घरी आला नाही ना, तुमच्या घराला शोभा नाही आहे. ज्ञानोबारायांनी खूप सुंदर ओव्या लिहिलेले ज्ञानेश्वरीमध्ये. राजा घरासी ये बहुत उपयोग आहे. जुन्या काळामध्ये राजाला काही जेवण मिळत नाही असं थोडंच आहे, पण त्याला घरात निमंत्रण याच्या करता द्यायचं. 10 गावामध्ये वजन वाढलं पाहिजे. आता सुद्धा नेत्यांना का बोलवतात? नेता काय उपाशी आहे? त्याला जेवण नाही मिळत. कार्यक्रमाचं निमित्त असतं आणि आपलं मोठेपण वाढवण्यासाठी मोठा बोलवायचा असतो. आणि मोठाला जर तुम्ही म्हणायला आले तो काही मोठा आहे का? तुमच्या बोलण्याने तो लहान होत नाही. भगवान शंकराला निमंत्रण नाही यज्ञाचं. हिमालयात राहणारे, तपस्या करणारे, समाधीचा आनंद घेणारे संत श्रेष्ठ भगवान महादेव. नाव काय? महादेव. हे दक्ष. कुठं अपमान करायचा याच्यामध्ये तो दक्ष आहे. त्याला काय म्हणायचं? छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अपमान. तुम्ही इकडे बसा, तुम्ही इकडे बसा. इथं याला बसवलेली अपमान होईल, त्याला तिथं बसवलेली अपमान होईल. छोटी बुद्धी पण दक्ष. कळतंय का? बुद्धी छोटी पण नाव काय त्याचं? बरोबर अशी बरोबर आडी लावतो तो, बरोबर फासा टाकतो तो. मोठ्या माणसाला काय फरक पडतो? चिमणीला फासा लावला, तिचा पाय अडकेल. हातीच्या पायाला चिमणीचा फासा लागतो का? ही छोटी दक्ष आहे. मुलीला वाईट वाटलं की बापाच्या घरामध्ये सत्कर्म आहे आणि जावायला निमंत्रण नाही, पण मला गेलं पाहिजे, माझं बाप आहे. हे चुकीच आहे. तुमचं आडनाव बदललेलं आहे. नाही कळालं? ज्या दिवशी तुमचा हात नवऱ्याच्या हातामध्ये दिला त्या दिवशी बापाने तुमचं आडनाव काढून घेतलं. विनाकारण माहेरचा अभिमान बाळगू नका. बाहेरला कळत नाही त्याला काय करावं आता. आणि हे शिकण्यासारखं आहे सतीच्या जीवनातून. सतीच्या जीवनातून सासरी आलेली आहे सती आणि भगवान शंकराची पत्नी आहे. पण दक्षाचा अभिमान सोडत नाही, माहेरचा अभिमान सोडत नाही. आणि ज्यांनी माहेरचा अभिमान सोडला नाही तिला माहेरामध्येच आत्महत्या करावी लागते. सती म्हणजे काय? भगवान शंकर सांगतात जाऊ नको, अपमान करण्यासाठी येत नाही. आणि जाऊन जेव्हा अपमान होतो तेव्हा जो सत्कर्म करण्याकरता यज्ञ कुंड आहे त्या यज्ञ कुंडात स्वतःला टाकून देते. मला सांगा कोणाची चूक आहे याच्यामध्ये? शंकराची.
मी हा दृष्टांत कशा करता सांगितलाय मी तुम्हाला सांगतो. शंकराची पत्नी आहे सती, आत्मघात आपल्या विचारानं करते न ऐकल्यामुळे. जेव्हा तुम्ही संतांचं ऐकत नाही ना, स्वतः आत्महत्या करतात तुम्ही, दुसरं काही करत नाही. सती स्वतःला यज्ञकुंडात टाकून देते. त्याला आत्महत्या जरी तुम्ही म्हटला नाही तरी देखील स्वतःला यज्ञकुंडात टाकणं ही आत्महत्याच आहे. आणि सत्कर्म विध्वंस होतो. पुढचा प्रकार मला सांगायचा आहे किंवा तुम्हाला माहित नाही, इतके छोटे तुम्ही नाही आहे, माझ्या दृष्टीने तो महत्वाचा नाही. संतांचा जो ऐकत नाही तो सत्कर्मामध्ये गेला तरी त्याचा आत्मघात होतो. आत्मघात ज्ञानेश्वरी मध्ये अनेक वेळा हा शब्द आलेला आहे. कोणी आत्मघात केला? अपमानाने. अपमान म्हणजेच तिमीर. शंकर सांगतायत की जाऊ नकोस, जरी बाप असला तरी जाते ती. आणि तिथं गेल्यावर शंकराची निंदा. अहो काय नातं, आज करोना सोडून द्या तुम्ही, करोनात नाते नाही, इथे नाते नाही. सती घरी जाते, आई बोलत नाही, बहिणी बोलत नाही, बाप बोलत नाही. त्यावेळेस कोरोना नव्हता. आपण किती भयंकर असतो बघा. आणि नवऱ्याचं न ऐकल्यामुळे हे दिवस आले, म्हणून नवऱ्याला तोंड दाखवायला जागा नाही म्हणून आत्महत्या केली. पण हृदयामध्ये शंकर असल्यामुळे पुन्हा जन्म घेतला, पुन्हा तपश्चर्या केली, मग नाव बदललं. आता सती राहिली नाही, आता ती पार्वती झाली. पहिली कोण होती? सती, नंतर पार्वती. पण पार्वती झाल्यानंतर देखील शंकर मिळाले नाही, तपश्चर्या करावी लागली. हा विषय सोडून द्या. आणि तपश्चर्येनंतर मग पुन्हा मग मात्र पार्वतीच्या जीवनामध्ये शंकराशिवाय कुणी नाही. आता माझ्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर भगवान शंकरांचे जीवनाची जर तुम्ही अभ्यास करत गेलात तर एकाच स्त्रीचे दोन रूप आहेत. एक सती आहे, दुरिताचे तिमिर आहे. आणि तो पुढचा जन्म आलेला आहे, दुरिताचे तिमिर जाऊ. किती सुंदरता आहे, किती विशेषता जीवनामध्ये. याला म्हणतात संता सवे वसता. आपल्या मनाने नाही, योग ज्ञानी पैसता. संताच्या सानिध्यात सती आहे, पण आपल्या मनानं वागणारी आहे, म्हणून त्रास आहे, म्हणून दुःख आहे. संतांच्या सानिध्यात राहत असताना संतांच्या शब्दाप्रमाणे वागा, कल्याण होईल. आपल्या मनाप्रमाणे जर वागाल, दुरिताचं तिमिर जाणार नाही. हा आजचा पहिल्या भागाचा विषय आहे. एक अभंग होईल, लवकरात लवकर आपण सगळे या, मग पुढच्या विषयाला आपण सुरुवात करू.